नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी आधी पहिल्यांदा IPOची माहिती सांगते. ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेस हा 2000 कोटींचा पण पूर्णपणे OFS म्हणजे ऑफर फॉर सेल असलेला हा IPO आहे. म्हणजेच काय थोडक्यात तर या IPOचे पैसे कंपनीकडे न येता जो कोणी आपला स्टेक विकतोय त्याच्याकडे हे पैसे जातात. म्हणून आपण याला म्हणतो पूर्णपणे OFS. हा IPO 7 तारखेला सुरू होणार, 7 जुलैला आणि 9 जुलैला बंद होणार. याचा प्राइस बँड 1045 ते 1100 एवढा आहे. मिनिमम लॉट 13 शेअर्सचा आहे. ही कंपनी 2007 मध्ये स्थापन झाली. भारतातल्या 14 आणि मलेशियातल्या 3 विमानतळांवर ती क्युरेटेड फूड आणि ब्रिव्हरेजेस सप्लाय करते. QSR आणि लाऊंज क्षेत्रातली ही आघाडीची कंपनी मानली जाते. कंपनीच्या फूड F&B ब्रँड पोर्टफोलिओचे 117 पार्टनर्स आणि 397 ट्रॅव्हल QSR मध्ये हिचा प्रेझेन्स आहे. F&B ब्रँड कंपनीला 2025 मध्ये 379.66 कोटी फायदा आणि 1762.71 कोटी रेव्हेन्यू मिळाला. तिचं EBITDA मार्जिन 40% एवढं आहे. मी 12 आणि 13 तारखेला कोर्स ठेवला आहे. सेकंड सॅटरडे आणि संडे. हा कोर्स शनिवारी 6 तास, रविवारी 6 तास, सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असा शनिवारी आणि तसाच रविवारी असेल. फंडामेंटल आणि टेक्निकल दोन्हीही गोष्टी या कोर्समध्ये शिकवल्या जातील आणि कोर्सचं ठिकाण ठाणे रेल्वे स्टेशनपासून 1 मिनिटावर आहे. ठाणे वेस्ट हे लक्षात ठेवा. आणि हा कोर्स ऑफलाईन आहे, ऑनलाईन नव्हे. समोर बसून शिकवलं जाईल. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही कोर्सची चौकशी करू शकता. आता आपण आजच्या मार्केटच्या बाजूला वळूया. आज मार्केट कन्सॉलिडेट करत होतं. अत्यंत व्होलटाईल मार्केट आज होतं. डिफेन्सचे शेअर आज तेजीत होते. ऑइल आणि गॅस क्षेत्रातले शेअर आज तेजीत होते आणि व्हाईट गुड्स या क्षेत्रातलेही शेअर, वायर, केबल, व्हाईट गुड्स हे सगळे शेअर आज तेजीत होते. कारण मी सकाळच्या न्यूजमध्ये सांगितलं होतं की चिप्सच्या निर्यातीला जी चायनावर बंदी घातली होती ती चिप्सच्या निर्यातीवरची बंदी उठवण्यात आली आणि या सगळ्या कंपन्यांना चिप्स लागतात. चिप्सचा तुटवडा होता म्हणून या कंपन्या थोड्या कमी भावामध्ये चालल्या होत्या. तर आज या सगळ्या व्हाईट गुड्समध्ये तेजी आली. नाहीतर व्हर्लपूलमध्ये
कित्येक दिवस तेजी येत नव्हती. जूनचा कंपोजिट PMI 59.3 वरनं 61 झाला, तर सर्व्हिसेस PMI 58.8% 60.4% झाला. बायोटेक इकोसिस्टीमसाठी फास्ट इंडियाने इंडिजीन बरोबर करार केला. 10 जुलैला TCSचे रिझल्ट लागतील. मॉईलचं मॅंगॅनीज ओरचं उत्पादन 2% वाढलं. हे उत्पादन 68 लाख टन एवढं झालं. क्वेस्ट कॉर्प ONDC नेटवर्कमध्ये समाविष्ट झाली. त्यामुळे 20 लाख जॉब ते ऑफर करू शकतील. NBCC दिल्लीमध्ये सिरी फोर्ट ऑडिटोरियम कॉम्प्लेक्सच्या रिडेव्हलपमेंटसाठी त्यांनी FDC बरोबर MOU केलं. ब्लू क्लाउड सॉफ्टटेक सोल्युशननी AI प्लॅटफॉर्म ब्लू हेल्थ केअर सोल्युशन लॉन्च केला. याचं 60 लाखाचं मार्केट आहे. जॉन्सन हिताचीने आत्तापर्यंतचा सर्वात जास्त डिव्हिडंड दिला, 36 रुपये. कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक हिचे डिपॉझिट्स 9.5% वाढले, तर ॲडव्हान्सेस 3.5% वाढले. हे डिपॉझिट्स 9,110 कोटी झाले, तर ॲडव्हान्सेस 7,437 कोटी झाले. डेनोसुनाब बायोसिमिलर हे औषध जे आहे ते बायोकॉन बायोलॉजिक्सचं आहे. यांना युरोपियन कमिशनकडून ॲप्रुव्हल मिळालं. NBCCला 66 कोटीची ऑर्डर मिळाली. टाटा पॉवरनी 750 मेगावॅट सोलर प्रोजेक्टमध्ये कामकाज सुरू केलं. दिलीप बिल्डकॉननी 24.99% स्टेक सबसिडियरीला ट्रान्स्फर केला. तो इन्फ्रास्ट्रक्चर फंड गोळा करण्यासाठी हा स्टेक ट्रान्स्फर करण्यात आला. मोबिक्विकची सबसिडियरी मोबिक्विक सिक्युरिटी हिला सेबीकडून स्टॉक ब्रोकर आणि क्लिअरिंग मेंबरसाठी लायसेन्स देण्यात आलं. त्याचप्रमाणे युको बँकेचे टोटल बिझनेस जो होता तो 5.24 लाख कोटी एवढा झाला. त्यांचे ॲडव्हान्सेस 2.27% वाढले, ते 2.25 लाख कोटी झाले. तर डिपॉझिट्स 1.27% वाढली, ती 2.99 लाख कोटी झाली. आणि त्यांचा कासा 75.48% आहे. आर्केड डेव्हलपर्सनी फिल्मिस्तानचे 100% शेअर्स 183 कोटी रुपयाला घेतले. म्हणजेच फिल्मिस्तानचं पूर्णपणे ॲक्विजिशन केलं. बायोकॉनच्या डेनोसुमाब या बायोसिमिलरला युरोपियन कमिशनची मंजुरी मिळाली. हे मी मगाशी सांगितलं तुम्हाला. पण नेहमी आपल्याला वाटतं की US FDA कडून मंजुरी मिळाली का, तर तशी नसून युरोपियन कमिशनकडून ही मंजुरी मिळाली. अलेम्बिक युटिलिटी थेरपिटिक्स याला हे त्यांनी $12 बिलियनला घेतलं.
कॅथॉलिक सिरियन बँक यांचे डिपॉझिट्स 20% वाढले, तर ॲडव्हान्सेस 32% वाढले. जो IPO येतोय ट्रॅव्हल फूड सर्व्हिसेसचा, हा IPO माहितीच्या दृष्टीने चांगला आहे. तुम्ही या IPOची माहिती पुन्हा एकदा IPO कॉर्नर म्हणून TV वर कार्यक्रम असतो, त्या कार्यक्रमात कंपनीची मॅनेजमेंट येऊन सगळी माहिती सांगत असते. तर ते कार्यक्रम ऐकत जा, म्हणजे तुम्हाला अधिकाधिक माहिती उपलब्ध होईल आणि IPO भरावा की नाही याचा निर्णय घेता येणं सोपं जाईल. आज मार्केट कन्सॉलिडेट करत होतं. व्होलॅटिलिटी खूपच होती मार्केटमध्ये, त्यामुळे ट्रेडिंग करणं आणि विशेषतः इंट्राडे कठीण गेला असेल. तर उद्या कसं मार्केट चालतं आहे हे बघूया. आणि 9 जुलै टॅरिफची तारीख असल्यामुळं, अर्थात ट्रम्पने स्वतःच 9 जुलै ही तारीख डिक्लेअर केली आहे, तर ही तारीख असल्यामुळे तर त्या तारखेपर्यंत कशी ट्रेड डील होतात ते पाहून आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. तिथपर्यंत मार्केट व्होलटाईल असेल असं दिसतंय. बघूया आपण उद्या सकाळी काय होतं इथे. नमस्ते.